रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणापुढे नाटकी प्रेम या अर्थाचा भाग सादर करीत आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आणि शास्त्रामध्ये 3 प्रकार प्रेमाचे सांगितलेले आहेत. एक रजोगुणी प्रेम आहे, दुसरं तमोगुणी आहे आणि तिसरं सत्वगुणी प्रेम आहे. त्यामध्ये रजोगुणी प्रेम जे सांसारिक प्रेम असतं ना, तर ते प्रेम थोडंसं दोलायमान असं होणारं प्रेम असतं. म्हणजे त्याला आपण प्रसंगोपात नाटकी प्रेम असं म्हणायला हरकत नाही आहे. कारण साधू संतांनी त्या प्रेमाचं ठिकठिकाणी वर्णन केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की हे रजोगुणी जे माणसं असतात ना, हे प्रेम दाखवतात, पण ते खरं असतंच असं नाही. म्हणजे हे रजोगुणात्मक प्रेम असणारं त्यातला एक भाग आपण आज सांगणार आहोत. तेव्हा हा रजोगुणी प्रेमाचा प्रकार कसा असतो की आपण भारतीय संस्कृतीमध्ये म्हणतो, पत्नीने पतीला देव मानावं, पतीची सेवा करावी, आरती ओवाळावी. हा एक भाग झाला प्रेमाचा. पण दुसरा भाग असा आहे की पतीने सुद्धा पत्नीला लक्ष्मी मानावं, तिच्या भावभावनेची कदर करावी, तिचाही आदर राखावा. असं दुहेरी पाहिजे ना, तर ते प्रेम असू शकतं. एकाने प्रेम करायचं आणि दुसऱ्याने झोडायचं असं नाही ना चालत. तेव्हा म्हणून शास्त्रकारांनी आणि आपल्या संस्कृतीमध्ये पुरुष जो आहे ना, तो पुरुषप्रधान संस्कृती असा आपण गोडवे गात असतो की पुरुष हा प्रधान असतो आणि स्त्रीला काही तो मानत नाही आहे. हा एक भाग. पण दुसरा एक भाग असा आहे की त्याच्या पुरुषाच्या अर्धांगिणी म्हणजे पुरुषाच्या अर्धांगामध्ये स्त्री असते. म्हणजे त्याने प्रत्येक जे काम केलेलं असतं ना, तर ते स्त्रीला आपोआप मिळतं, असा त्याचा भावार्थ आहे. तेव्हा आजचा जो प्रेमाचा प्रसंग आहे तो आहे की संसारामध्ये प्रेमाची जी सत्य बाजू आहे आणि दुसरी जी अपवादात्मक बाजू आहे ती आपल्यापुढे आणायची आहे. कारण तीसुद्धा बाजू महत्त्वाची आहे. एक साधू महाराज गावाच्या बाहेर राहत होते आणि त्यांच्याकडे एक संसारिक गृहस्थ आणि तिकडे जायचं सत्संगती करायला. ते साधू संगती करत असताना साधू त्याला सांगायचे, बाबा रे, संसार प्रपंच आहे ना, हे लोक फसवे असतात, नाटकी असतात, हरिभजन करत जा, हे करत जा, ते करत जा. हे लोक असतात ना, तर हे मायावी असतात, हे खरं प्रेम दाखवतात पण ते नसतं. तेव्हा तो ग्रहस्थ, भाविक ग्रहस्थ म्हणायचा, साधू महाराज तसं नाही हो, माझे मुलं, माझी पत्नी माझ्यावर नितांत प्रेम करते, नितांत प्रेम करते. तेव्हा साधू महाराज सांगायचा, बांधोनिया देती यमाची हाती, भूषणे घेती काढोनिया बांधोनिया देती. तेव्हा मेल्यावर सुद्धा त्याचे भूषणं सगळे काढून घेतात आणि जन्मभर त्याला सांगत नाही की तू हरिभक्ती कर, तू असं कर, पैसे मिळव, पैसे आणून दे, अशा प्रकारचा हेतू त्यांचा असतो. तेव्हा ही गोष्ट त्या भाविकाला फारशी पटत नसायची. आणि मग साधू महाराजांना तो म्हणायचा, नाही नाही हो, माझ्या पत्नीचं फार प्रेम आहे. म्हणले बघूया, आपण एक दिवशी प्रात्यक्षिक करून बघूया. जर खरं असेल तर खरं होईल, खोटं असेल तर खोटं ठरेल, हरकत नाही म्हणाले. आणि त्याप्रमाणे मग साधू महाराजांनी त्याला एक योग मंत्र दिला आणि त्याला सांगितलं की हे योग मंत्र जपला ना की तो निश्चेष्टित होऊन पडशील, श्वास बंद होतील तुझे आणि घरामध्ये तू निश्चेष्टित होऊन पडायचं. आणि मग तुला बाहेर काढताना किंवा हे रडत असताना काय काय म्हणतात ते तुला ऐकायला येईल, फक्त ऐकायला येईल, पण श्वास तुझे बंद असतील, हरकत नाही म्हणाले. त्याप्रमाणे झालं. साधू महाराज म्हणाले, मी सकाळी 10 वाजता बरोबर येतो, त्याच्या अगोदर घरामध्ये तो हा मंत्र जप आणि तो निश्चेष्टित होऊन पडशील, श्वास बंद राहतील.
त्यांना असा समज होईल की हा मेला म्हणून, पण तुला ऐकायला मात्र येईल. झालं. त्याप्रमाणे मग याने तो मंत्र जपला, तो निश्चेष्टित होऊन पडला घरी. आणि हे सगळे जमा झाले, रडायला लागले. चांगलं होतं ना, आम्ही मेलो असतं तर बरं झालं असतं, हे आता अचानक मध्येच कसे काय गेले. बायको पण रडायला लागली. हे सगळं रडतं असताना, हे चालू असताना गंमत अशी झाली की साधू महाराज तिथं थोड्या वेळाने आलेच. आल्यानंतर मग ते आता प्रेत बाहेर काढायचं ना घराच्या, तर तेवढे शरीराने स्थूल होते. तर असल्यामुळे मग साधू महाराज म्हणाले, आता हे काय करायचं, यांना बाहेर काढायचं तर अवघड आहे, दार तर लहान आहे आणि हे बराच वेळ झाल्यामुळं थोडे स्थूल आहेत, काय करायचं. तेव्हा म्हणाले, आता हे दार पाडू म्हणले आपण. तेव्हा पत्नी जरा घाबऱ्या, इकडे तिकडे बघायला लागले. दार पाडायचं म्हणजे खर्च, पुन्हा ते बांधायचं, पुन्हा हे. आणि ते रडता रडता थोडे थांबले आणि म्हणाले, नका दारवंटा पाडो, दारवंटा नका पाडो. मग म्हणले काय करायचं. म्हणले त्याचे हातपाय तोडू, त्याचे हातपाय तोडून मग बाहेर काढू म्हणाले. तर साधू महाराज आणि इतर लोक म्हणाले की हे काम आम्ही नाही करायचो आहो, त्यांनी जन्मभर काय काय कष्ट केलेत आणि मेल्यावर त्यांचे हातपाय तोडायचे. ते म्हणाले, अहो तर नाहीतरी मेलेतच ना, त्याचा आता काय उपयोग आहे ते, दारवंटा पाडल्यावर खर्च येईल. तर मग साधू महाराज म्हणाले, मग ते काम तुम्ही अर्धांगी आहात, ते तुम्हीच करा मग. आणि ठीक आहे. मग तिने काय, एके हाती दाढी, दुजे हाती कुऱ्हाडी, घाव घालो जव पाहे, तव तो उठोनी उभा राहे. आणि एका हातात दाढी धरली, कुऱ्हाड दुसऱ्या हातामध्ये, आणि घाव घालणार तर त्या साधू महाराजांनी मंत्र म्हणल्याबरोबर तो माणूस उठून उभा राहिला, एकदम पुढे उभा राहिला. आणि ती बाई एकदम चित्रासारखी थक्क झाली, बघतच राहिली. अगं बाई म्हणले, ते जिवंत झाला. तेव्हा सांगायचा मुद्दा असा आहे की स्वार्थी प्रेम, नाटकी प्रेम कसं असतं ते साधू महाराजांनी त्या ग्रस्ताला दाखवून दिलं. त्याच्यामुळे विवेक अंजन त्याच्या डोळ्यामध्ये झणझणीत घातलं आणि मग सांगितलं, बाबा रे, पाहिलंच ना खरं काय आणि खोटं कायचा निवाडा झाला ना तुझा. हो म्हणाले साधू महाराज, आता प्रपंचावर तुळशीपत्र, मग साधूच झाला तो. आणि त्या साधूच्या संगतीमध्ये उरलेलं आयुष्य त्याने घालवलं. साधू संतांनी याचं चित्रण वेगवेगळ्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंतकाळीचे कोणी नाही, अंतकाळी जा सोयरा, तुका म्हणे विठोधरा. अंतकाळी फक्त विठोबा आहे, अंतकाळीचं कोणीही नाही, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. तेव्हा पत्नी पीडित पुरुषांनी एक वास्तव फाउंडेशन तयार केलं आहे आणि 50 पुरुषांनी, त्या पीडित पुरुषांनी जिवंत पत्न्याचे पिंडदान केलेलं मागची एक बातमी लागली होती. कारण पत्न्यासुद्धा पतीला पीडा देतात, त्रास देतात, देऊ शकतात, अशा अर्थाचा हा व्हिडिओ आहे. साधू संतांनी सांगितलेला आहे. आणि एका अभंगात तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आहे की बायल म्हणे खरं मरता तरी बरं, नाशी येले घर थुंको नेया. बाईल ती म्हणते, म्हातारड्याने घर थुंकून थुंकून नासून टाकलेलं आहे, मेलं तर बरं होईल, खरं म्हणजे गाढव मेलं तरी बरं होईल, अशा शब्दामध्ये पत्नी पतीला म्हणू शकते. हे तुकाराम महाराजांचे उद्गार आहेत. तेव्हा ही जी परिस्थिती आहे ना, ही सावधगिरी आहे आणि सावधगिरी समजण्याची आहे. तेव्हा प्रेम हे दोन्ही बाजूने असावं, हा तात्पर्य अर्थ आहे. प्रेम एकमेकावर केलं, प्रेम दिल्याने वाढतं. एक समजून घेतलं पाहिजे, तडजोड केली पाहिजे, तरच हा संसाराचा गाडा सरळ चालतो, ध्येयाकडे जातो आणि दोघांनाही आनंद होतो. एक एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, असं गेलं पाहिजे, असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.